नमस्कार मित्रांनो, आरबीआयने घेतला आहे नवीन निर्णय। देशातील 43 बँका बंद होणार आहेत। त्यामध्ये तुमची बँक आहे का जरा चेक करा, कारण लवकरच देशातील 43 बँका बंद होणार आहेत। ही बातमी खरी आहे का? कारण येत्या 2 दिवसात या 43 बँका बंद होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे तुमचं ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे तीच तर बँक या 43 बँकेच्या लिस्टमध्ये नाही ना, खात्री करा। कारण जर बँक बंद झाली तर अनेक प्रकारच्या भयंकर गोष्टी घडणार आहेत। मग यांच्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण तुमचं जर या बँकेमध्ये अकाउंट असेल तर तुम्हाला व्यवहार करताना इथून पुढे अडचणी येणार आहेत। कारण आरबीआयने म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक निर्णय घेतला आहे आणि येणाऱ्या 2 दिवसात या 43 अग्रणी बँका बंद होणार आहेत। या बँका फार जुन्या आहेत बरं का। या बँकेचा विस्तार खूप मोठा झालेला आहे। देशभरात अनेक शाखा आहेत, बँकेने उघडल्या आहेत आणि तुमच्याकडे मोजकेच दिवस आता राहिलेले आहेत। प्रशासनाने या 43 बँकेची यादी सुद्धा जाहीर केली आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता। मग तुमचे प्रश्न काही निर्माण होतील। मग यांचे बँकमध्ये म्हणजे एफडी आहे, म्हणजे फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकले आहेत। काही लोक अशी पण आहेत ज्यांची कर्ज आहे ती खुश होतील बरं का। बँका बंद होणार आहे म्हणजे माझं कर्ज पण आपोआप बंद होईल। मग याचं नेमकं काय होणार आहे? सेविंग खात्यावर लाखो रुपये आहेत, गोरगरिबांचे हजारो रुपये आहेत, मग ते पैसे आता बुडणार का? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत। त्यामुळे अनेक बँकेच्या खातेधारकांना टेन्शन आले होते। त्यात आज केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या बँका बंद करण्यात येणार आहे त्या 43 बँकांची लिस्ट जाहीर केली आहे। ती लिस्ट तुम्हाला पुढे वाचून दाखवणार आहे। त्या बँकाच्या लिस्टमध्ये तुमची बँक असेल तर मग मात्र तुम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे। कारण विचार करा, मग तुम्ही बँकेत पैसे ठेवलेले या अकाउंटचं काय होणार? तुमच्या पासबुकमध्ये जे पैसे आहेत त्यांचं काय होणार आहे? ATM कार्डाचं काय होणार आहे? क्रेडिट कार्डवरती लोन घेतलं आहे, वापरलेलं आहे, आणि मग याचं काय होणार आहे? असे अनेक असंख्य असे प्रश्न मनामध्ये निर्माण झालेले आहेत। सरकारने हे पाऊल का उचललं असेल? भारत देश आपला 1947 स्वतंत्र झाला असला तरीही 1975 पासून तत्कालीन सरकारने अशा प्रकारच्या बँका बंद करण्याची पावले यापूर्वी पण उचलली आहेत। असंख्य बँका बंद केल्या आहेत। काही वेळा काही बँकांचे मर्जर चाललेला आहे, म्हणजेच बचत खातं असले की ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे सेव्ह करून ठेवता, बचत करून ठेवता, तर तुमच्या समजा एखाद्या बँकेमध्ये 7 ते 8, 10 लाख असतील, मोठे माणसं असतील, त्यांचे एफडी स्वरूपात 25 ते 30 लाख रुपये असतील, करोडो रुपये असतील। पण जर कदाचित एखादी बँक बंद झाली तर त्या पैशांचं नेमकं काय होतं तुम्हाला माहिती आहे का? कधी कधी चुकीच्या संचालकाच्या चुकीच्या निर्णयामुळे काही वेळेस बँकेला टाळ्या लागण्याचा वेळ येते। मग त्यावेळेस आपल्या पैशाचं नेमकं काय होतं? तर तुमच्यासाठी माहितीसाठी सांगते की आजपर्यंत अशा घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत। परंतु तुमच्या अकाउंटमध्ये किती पैसे असू द्या, त्या पैशाचा एक विमा असतो आणि तो विमा कोण काढतं? तर DICG म्हणजेच काय, डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, याद्वारे या खात्यांचा सुद्धा विमा काढलेला असतो। परंतु तो किती असतो माहिती आहे का? मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बँकेची माहिती सांगत आहे। त्यानंतर कोणत्या 43 बँका 2 दिवसाच्या मध्ये बंद होणार आहेत त्या बँकांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर ती लिस्ट सांगते, यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटे कान देऊन नक्की ऐका। तुमच्यासाठी सांगते की तुमच्या खात्यामध्ये किती पैसे असेल तर जास्तीत जास्त 5 लाख रुपयाचं करता येतो। म्हणजे DICGC हे तुम्हाला फक्त लाख रुपये माघारी देण्यात बांधील असते। मग तुमचे 7 लाख असतील तर तुम्हाला वरचे 2 लाख रुपये बँक देणार नाही, फक्त तुमचे 5 लाख रुपये देणार। मग तुमच्या सिक्युरिटीसाठी तुम्हाला कोणता अर्ज लागणार आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे। कारण कदाचित तुमची बँक बुडाली तर तुम्हाला तुमची 5 लाख रुपयेपर्यंत रक्कम ही सरकारकडून मिळत असते। यासाठी तुम्हाला
अर्ज करणे अपेक्षित आहे. असा अर्ज करायचा आहे. हे मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ पुढे समजणार आहे, त्यासाठी तुम्ही पुढील काही वेळ हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा. लगेच तुम्हाला 43 बँकांच्या आहेत तर त्या बँकांची लिस्ट यामध्ये सांगण्यात येणार आहे. या 43 बँकांची लिस्टमध्ये तुमची बँक आहे का हे पहिल्यांदा चेक करायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुमच्याकडे 15 लाख रुपये असतील तर तुम्ही काय करायला पाहिजे की तुम्हाला जर ते पैसे फिक्समध्ये स्वरूपात ठेवायचे असतील किंवा सेविंग स्वरूपात ठेवायला पाहिजे असतील तर तुम्ही 3 बँकांमध्ये वेगवेगळे खाते काढून तिथे तुम्ही एका बँकेमध्ये 5 लाख रुपये, दुसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये, तिसऱ्या बँकेमध्ये 5 लाख रुपये असे 3 बँकेमध्ये वेगवेगळे 5 लाख रुपये ठेवले पाहिजे. म्हणजे 3 पण बँका बुडाल्या, बंद झाल्या तर तुमचे 5 लाख रुपये असे 15 लाख रुपये महागारी मिळतील. पण जर तुम्ही ही एक चूक केली की जर तुम्ही हे पैसे एकाच बँकेत ठेवले तर हायेस्ट तुम्हाला 5 लाख मिळतील आणि वरचे 10 लाख बुडतील. यासाठी तुम्ही एका बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या वरती रक्कम ठेवायची नाही. म्हणजे जर का बँक जर नशिबाने बुडाली तर तुम्हाला तुमचे पैसे आहे असतील मिळतात. मित्रांनो तुम्ही वाट बघत असाल की कोणत्या तरी 40 बँका बुडणार आहे तर म्हणजेच त्यांचे विलीनीकरण होणार आहे, तर त्या बँकेची लिस्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. तर त्या बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे ती तर आपण पुढे सांगणारच आहे. परंतु त्याआधी जर बँक खात्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर तुम्ही अडचणीत याल. त्यासाठी माहिती बघा. पहिल्यांदा महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँक ही विलीन होणार आहे. तुमच्याकडे आता मोजून 2-3 दिवस राहिले आहे. तुमचे ईमेल चेक करा, जे बँक अकाउंट जोडले असतील तुमचे फोन चेक करा, जे SMS असतील तिथे चेक करा. ग्रामीण भागातील बँकिंग सेवामध्ये कमालचे बदल दिसणार आहे. त्या दृष्टीने देशातील 43 बँकांचे विलीनीकरण करून त्यांच्या संख्या 28 इतकी करणार आहे. पुढील महिन्याच्या 15 आठवड्यात या योजनेचे श्रीगणेश होत आहे. तुमचे दर खाते नाही ना, या बँकेमध्ये एक राज्य एक ग्रामीण बँक हे तत्व अंगीकारण्यात येत आहे. त्यानुसार देशातील ग्रामीण बँकांची संख्या 43 होऊन कमी होऊन केवळ 28 इतकी राहणार आहे. केंद्रीय अर्थ खात्याने देशातील ग्रामीण परिसरातील बँकिंग सेवा अधिक सोयीस्कर आणि अत्याधुनिक करण्यासाठी 11 राज्यातील 15 क्षेत्रे ग्रामीण बँकेचे विलीनीकरणाची योजना आखली होती त्यात अंमलात आणण्यात येणार आहे. या बँकेचे सर्व कार्य अधिक जलद आणि सोयीस्कर करण्यासाठी देशात शानदार क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे विलीनीकरण करण्यात येणार आहे. याविषयीच्या अधिसूचनेनुसार आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान या 11 राज्यातील ग्रामीण बँकेचे विलीनीकरण होणार आहे. एक राज्य एक ग्रामीण बँक हे तत्व अंगीकारण्यात येणार आहे. सध्याच्या क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे एकत्रीकरण करून त्यांना आधुनिक करण्यात येणार आहे. म्हणजे आता एका राज्यात एकच क्षेत्रीय ग्रामीण बँक असेल. या बँकांच्या शाखा ग्रामीण भागात बँकिंग सेवा देतील. युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक आणि तर स्टेट बँक ऑफ इंडिया द्वारे पुरस्कृत चैतन्य गोदावरी ग्रामीण बँक, आंध्र प्रगती ग्रामीण बँक, सप्तगिरी ग्रामीण बँक आणि आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक मिळून एक आंध्र प्रदेश ग्रामीण विकास बँक तयार करण्यात येईल. जिथे मुख्य कार्यालय राजधानी अमरावती येथे असेल. तर उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3 विभागीय क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे विलीनीकरण करण्यात येईल. उत्तर प्रदेशाच्या ग्रामीण बँकेचे मुख्यालय लखनौमध्ये तर पश्चिम बंगाल येथील ग्रामीण बँकेचे मुख्यालय प्रमुख शहरात असेल. तर बिहार, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थानमधील 23 ग्रामीण बँकेचे विलीनीकरण करण्यात येईल. सर्व क्षेत्र ग्रामीण बँकांकडे 2000 कोटी रुपयाचे अधिकृत भांडवल असेल. सध्या 26 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 43 ग्रामीण बँकांचे जाळे आहे. आता यावेळी असं करणार आहे. नंतर 26 राज्याने 2 केंद्रशासित प्रदेशात 22,000 अधिक शाखा असतील. ग्रामीण बँके
करण्याचा हा चौथा टप्पा आहे। यापूर्वी आर्थिक वर्ष 2006 ते 2010 या दरम्यान या बँकांची संख्या 196हून कमी करून 82 वर आणण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात आर्थिक वर्ष 2013 ते 2015 या दरम्यान ही संख्या 56 वर आणण्यात आली। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात ही संख्या 56हून 43 वर आणण्यात आली आहे। आता देशातील ग्रामीण बँकेची संख्या 43हून कमी होऊन केवळ 28 इतकी राहणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SY हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।